नमस्कार. श्रेया सौम्या श्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्याला घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अगदी थोड्या साहित्यात होतं. एक दही आहे, 2 पॅकेट घेतलेले आहे. हे विकतचं दही घेतलेलं आहे. अर्धी वाटी साखर घेऊन त्याची अशी बारीक फोड करून घेतलेली आहे. काजू बदामाचे काप आहेत आणि ही वेलची आहे. मी नंतर याची पूड करून श्रीखंडामध्ये मिसळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मी हे गाळणी घेतलेली आहे आणि एक छोटं पातेलं, त्याच्यावरती हे पांढरं स्वच्छ कापड याच्यावरती आहे. आता आपण हे पॅकेटमधलं दही याच्यामध्ये कट करून पाणी नितळायला ठेवणार आहे. आता आपण याची अशी गोल सगळं कापड घेऊन याची पुरचंडी बांधणार. यातील सगळं पाणी निथळून गेलं पाहिजे खाली. हलक्या हाताने असं हे गोल फिरवत आपण यातमध्ये थोडंसं पाणी काढून घेऊ. मी आता हे पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. आता हे 7 ते 8 तास हे दही आपण टांगून ठेवणार आहोत. हे पहा, याच्यामध्ये इतकं पाणी निघालं. आता हे 7 ते 8 तास हे असंच टांगून ठेवणार. 7 ते 8 तासानंतर आपण श्रीखंड बनवणार आहोत. आपल्याला आता 4 ते 5 तास झालेले आहेत. आपला चक्का तयार झाला का ते बघू. आपला चक्का तयार झालेला आहे. आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून आपण हा चक्का आहे याच्या सगळ्या गाठी फोडून घेऊ. आता याला एक 2 ते 3 मिनिट आपण चांगलं फेटून घेणार आहोत. चक्का फेटल्यानंतर ह्याला क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे. क्रीम सारखं दिसलं पाहिजे. 3 मिनिट लागतील, नाही तर 5 मिनिट लागतील. एकसारखं फेटून घ्यायचं. आता हे बघा, आपलं कसं क्रीम सारखं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, थोडे बदामाचे काप आहे, अर्धी वाटी साखर. तुम्हाला गोडाचं प्रमाण जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. एकदम दाटसर आणि क्रीमी. बाहेर जसं मिळतं तसं एकदम छान आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 ते 2 केशराच्या काड्या घालणार आहे. त्यातला आता श्रीखंड तयार झालेला आहे. आपण एका याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहोत. याच्यावर 1 ते 2 केशराची काडी घालू. थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप. आपले श्रीखंड तयार आहे.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब